नमस्कार. आत्मा मालिक भाग क्रमांक 18. काही लोक गोरगरिबांची गरजूंची सेवा करीत नाही, टाळत असतात. संधी येत असते पण टाळत असतात. अपंग, आंधळे, त्याच्यानंतर जे भुकेले आहेत, ते खायला काही मागत असतात, ते सुद्धा काही लोक टाळत असतात. शिवाय कर्म खराब करीत असतात, स्वतःचे लोकांना त्रास देत असतात, दुखवत असतात. नंतर मात्र त्यांच्यावर दुःख आले, संकट आले, समस्या आले की देवाकडे धाव घेतात. देवाला मंदिरात जाऊन किंवा देवाजवळ बसवून मागणी करतात, माझं दुःख संकट दूर करा, समस्या दूर करा, माझं हे काम करा, ते काम करा, अशी मागणी करीत असतात. परंतु आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे? आपण देवाकडे सद्बुद्धी मागितली पाहिजे. मला चांगली सद्बुद्धी द्या, माझ्याकडून चांगले कर्म झाले पाहिजे, माझ्या डोक्यात चांगले विचार आले पाहिजे, माझ्याकडून सेवा घडली पाहिजे, गोरगरिबांची, गरजूंची. यथाशक्तीनुसार तुमच्याकडे जितकी यथाशक्ती असेल त्याप्रमाणे तुमचं घर संसार चालवून थोड्या पैशात किंवा थोड्या मदतीने हे तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही हे सर्व काही करत नाही आणि देवाकडे मागणी करीत असतात, हे करा, ते करा, असं करा, तसं करा, संकट दूर करा, समस्या दूर करा, दुःख दूर करा. तुम्ही जसे कर्म पेरणार आहात ना, तसं उगवत असतं. आता काही लोक असेही म्हणत असतील की महाराज, आमच्याकडून हे चुकीचे कर्म घडतात, चुकीचे विचार काय येतात आमच्या डोक्यात. तर असं आम्हीही प्रयत्न करतो की कर्माचे भोगावं लागतात, या मलाही कळत आहे. मग यासाठी काय करावं लागेल? बरोबर प्रश्न, आता बरोबर केला तुम्ही प्रश्न. यासाठी तुम्ही जाणून बुजून सुद्धा चांगले कर्म करू शकता. कसं? समजा जे चांगले लोक, समाजसेवी लोक चांगलं कार्य करीत आहेत, समाजसेवेचं कार्य करीत आहेत, एखाद्या ठिकाणी अन्नदान करीत आहेत, समजा तिथं त्यांच्यात सहभागी व्हा, त्यांच्यासोबत अन्नदान करा. जाणून बुजून का व्हायना, तुमच्या मनात जरी नाही आलं तरी करा. जे जे चांगलं करता येईल त्या त्या कार्यात तुम्ही सहभागी व्हा. असं तुम्ही 1 वर्ष तरी केलं पाहिजे. जे जे आज चांगलं करता येईल ते ते कार्य तुम्हाला 1 वर्षानंतर अनुभव येईल. तुमच्या विचारात फरक पडेल, विचार सुधारतील. सत्संग ऐकावा, भजन कीर्तन ऐकावं, चांगले पुस्तकं ऐकावे, मोबाईलवर टीव्हीवर चांगले कार्यक्रम पाहावे. चांगल्या विचारांमुळेच आपण चांगलं सद्बुद्धी मिळते. हा प्रयत्न करायला पाहिजे. आणि खूपच दुःख तुमच्या येत असेल, खूपच त्रास असेल, मग सद्गुरू मार्ग आहे. सद्गुरू मार्गाने नामदीक्षा घ्या. त्यामध्ये तुम्हाला उपवास करावा लागेल. त्या उपवासाने ते विकार जळतात. ते विकार असतात सर्व, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, राग, द्वेष, सर्व विकार आहे. सर्वात स्ट्रॉंग मार्ग सद्गुरू, उपवासाचा मार्ग, त्याच्याने विकार जळतात. ते होत नसेल तर तुम्ही जाणून बुजून चांगले कर्म करा, चांगल्या लोकांसोबत राहा आणि त्यांच्यासोबत
चांगले कार्य करा. असं केल्याने तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन होऊ शकतं. हा एक मार्ग आहे. आता उद्यापासून श्रावण महिना लागत आहे. श्रावण महिन्यामध्ये अध्यात्म कार्यक्रम चालत असतात. भजन कीर्तन, काही मंदिरांमध्ये पोथीचं वाचन असतात. तिथं जा, बसा, ऐका. असं तुम्ही कर्म विचार चांगले होण्यासाठी हा प्रयत्न केला पाहिजे. आणि पुढे श्रावण महिना लागल्यानंतर पोळा सण येणार आहे. शेवटी श्रावण महिन्याच्या शेवटी येतो पोळा सण. येईल तेव्हा आपल्याकडे गोड पदार्थ केले जातात. खीर, पुरी, वडे, भजे वगैरे वगैरे. त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जवळपास जर का कोणी गरीब गरजू असेल पोळ्याच्या दिवशी आणि त्यांच्या घरात बनत नसेल, तर तुमच्या घरात जे पोळ्याच्या दिवशी तयार केलं जाईल ते पदार्थ, तो नैवेद्य तुम्ही घरात देवाला दाखवा, प्रार्थना करा आणि तोच नैवेद्य, ते ताट जे पदार्थ त्याच्यात आहे ते गोरगरिबांना द्या. एखाद्या घरात तरी द्या, एक ताट वाढून तरी द्या. जर तुमच्या आजूबाजूला जवळ कोणी असेल, त्यांच्या घरात नसेल त्या दिवशी तसं, तो प्रयत्न करा. ते खूप मोठं पुण्य आहे. शिवाय काही लोक गाडीवर इकडे तिकडे काही नाश्ता वगैरे करीत असतात. त्यावेळेससुद्धा तुम्हाला संधी चालून येते. त्यावेळेस काही भुकेले आत्मे तिथं गाडीवर येतात, तुम्हाला खायला मागतात. ती खूप चांगली संधी आहे. ते भुकेला जर असला तो आत्मा आणि तुम्हाला जर का त्या गाडीवरून तुम्ही त्यांना काही घेऊन दिलं, त्यांची आत्म्याची सेवा केली, तर ते खूप मोठं पुण्य आहे. भुकेल्या आत्म्याला जर आपण काही खाऊ घाललं तर यापेक्षा मोठं पुण्य नाही. त्यामुळे तुम्हाला पुढे येणारे संकट, समस्या मदत करतील त्या पुण्यामुळे. हे सतत लक्षात असू द्या. गोर गरिबांमध्ये आत्म्याच्या रूपात परमेश्वर पहा, देव पहा, त्यांची सेवा करा. तुम्ही देवाजवळ जाता, मंदिरात बसता, घरात मंदिरात बसता, फोटोंजवळ बसता देवांच्या, चांगली बुद्धी मागा, चांगले विचार मागा. तुम्ही मंदिरात जाता, देवपूजा करता, मूर्तीजवळ तुम्ही हे मागता ते मागता, पण तुम्ही नेमकं तुमच्या आतून ते विचार चालू असतात. मग देव कुठे आहे? तुमच्या आतच असतो. मूर्तीपूजा हे आपण निमित्त आहे. ऋषीमुनींनी जे मूर्ती वगैरे सर्व जे तयार केलेलं आहे, हे प्रथम पायऱ्या आहे. हे शिकण्यासाठी चांगलं आहे. देवपूजा, मंदिरपूजा चांगला आहे, पण पुढे नंतर आपल्या हृदयातच तो देव सापडतो आत्म्याच्या रूपात. त्यासाठी सद्गुरू मार्ग, सत्संग मार्ग हा करावा लागतो. ध्यान करावं लागते, चिंतन करावं लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी नाही, जे करत नसतील ह्या गोष्टी त्यांच्यासाठी तसं खूप हे जीवन खूप समजण्यासारखं आहे. जीवन ही खूप मोठी कला आहे. ती विवेकाने, चिंतनाने, विचार करून, एकांतात विचार करून आपल्याला शोध घेता येतो काय केलं पाहिजे. आपण सगळीकडे पाहतो आहे ना की कर्मांचं आपल्याला दुःख येतच. विचारांवर आहे सर्व. कर्म चांगले झाले पाहिजे. ठीक आहे. तुम्हा सर्वांना उद्यापासून येणाऱ्या श्रावण महिन्याच्या सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी आनंदित जगावं. प्रयत्न करा चांगला विचार करण्याचा. ठीक आहे. धन्यवाद. आत्मा मालिक.